वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस तयार झाला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे माझ्या आयुष्यात, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो, फळाची नाही आहे. रोज नवं लफडे नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो बसणाऱ्यांना, 2 मिनिटाचा आहे, अजून एक राहिला. बसलेली सगळी माणसं मला सांगा, तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही इस्टेट कमावता कोणासाठी? 5 मिनिटं बसतो मी वाटलं. तुम्ही मला उत्तर देणारे पोरांसाठी. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे? त्याला फक्त म्हणावं, पोट वर कर, मी तुझा सत्कार करतो. 5 मिनिटांनी करा नाही म्हणजे तुम्ही नापास आहात. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी रात्रंदिवस लबाड्या करून कष्ट करून इस्टेट कमवली, तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? गेल्यानंतर. मी बसून घेतो 5 मिनिट. तुम्ही भोगणार कधी? 50चे झाले, शुगर आहे, बीपी आहे, शुगर आहे, बीपी आहे, झटका येऊन गेला, आतमध्ये स्प्रिंग घालेल आहे, मग मुळ्यात जाता ठणका पुढे मूत खडा वळवळ करतोय. डोळ्यात डबा औषधाची, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना एक, पुन्हा उभं राहताना. काहींना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खाल्लं तरच इकडं होतं, इकडं नाही खाली इकडं. मला सांगा, तुम्ही एवढं करून पागल होऊन जगाता का? याचा विचार झोपायच्या टायमाला करा. म्हणून तुम्हाला एक सांगा, राग येईल तुम्हाला. शहाण्या माणसानं ह्या जगात जास्त दिवस राहू नये. म्हणून जेवढे राजे झाले, जेवढे छत्रपती झाले, जेवढे संत झाले, ते 60च्या आतच गेले. 22 विवेकानंद 39, छत्रपती 50, गीता विवेकानंद कोणी पहा 80-90 वर्ष इथं राहूच नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? बरं समजा राहिला, आता मी खिशात अमृत आणले, एखाद्या म्हाताऱ्याला मी अमृत देतो इथे, अमृत पेलो तुम्ही अमर व्हाल. अमर होऊन इथं राहून करणार काय? अमृत लगेच पेम्या, मी बाटलीच देतो. अमृत घेऊन तुम्ही अमर झाले, इथं राहून करणार काय? आणि इथं राहायच्या लायकीचं हाय काय? काय करेल? ज्याचं सत्ता तोच राजा आहे. ज्याचं पैसा त्यानं बाकीची लोक गुलाम म्हणून वापरली. तुम्ही इथं राहून करणार काय? श्रीमंत लोक फक्त गरीबाचा यूज अँड थ्रू म्हणून वापर करतात. यूज अँड थ्रू. सीझन आला का वापरून घ्यायचे, सीझन सगळं का सोडून द्यायचे. तुम्ही, मी आणि तुम्ही आपल्याला लवकर देवाना न्यावा. इथं मी आहे अजून 2 वर्ष आयुष्य. मला आता हे केस कमी आहेत माझे अंगाची, एवढी गावं पाहिजे. माझ्या इतकी तर कीर्तनं कोणी केली नाही महाराष्ट्रात एका जन्मात. माझी एक इच्छा सांगतो राठोड साहेबांना. आता मी राठोड साहेबांच्या घरातला मेंबर आहे, त्या कुटुंबाचे आमचे जवळचे घरातले संबंध आहे. हा माणूस दान धर्म, अन्नदान या गोष्टी टॉपचा माणूस आहे. सप्ताह करायचं डोक्यात आलं ना, करायचं नवरात्र सप्ताह. दत्त जयंती करायची ना,